अन्विस अन्विस स्ट्रायकर ज्याच्यामध्ये जो अन्विस टायगर संघाचे कुमार आपण यायचे कुमार अन्विस टायगर संघाचे कुमार आपण यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या खेळाडू आणि लगेच घेऊन जा मॅच. संकेत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देते संकेतला सुजल सुपर किंगचा. तर अन्विस टायगर संघाचा कुमार आपण यायचं कुमार आपण लगेच यायचं आहे. मी सन्माननीय नरेंद्रजी ठाकूर यांना विनंती करतो की आपण आमच्या मंचावर यायचं आहे आणि कुमार याला विनंती असेल अन्विस टायगर संघाचे कुमार आपण लगेच यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी लगेच या कुमार या लवकर. तर अन्विस टायगर्स अर्थात कुमारला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात येते. एक जबरदस्त गॉगल आणि सामनावीर चषक. हॅलो यस बोरी प्रीमियर लीग 2022 का पहला सेमीफाइनल का मुकाबला दोनों कप्तानों को सूचना है सुजल सुपर किंग और अन्विस टायगर कि आपके 12 प्रतिनिधि जो एक्स्ट्रा खिलाड़ी हमारे कमेंट बॉक्स में भेजिए. दोन्ही संघाला विनंती आहे उपांत्य फेरीचे सामने सुरू झालेले आहेत. उपांत्य फेरी सामने सुरू झाले आहेत. महत्त्वाचे सामने सुरू झालेले आहेत. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय पुन्हा एकदा कर्णधारांना विनंती करतोय की तुम्ही तुमचे दोघांचेही 12वे खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहेत. आम्हाला बक्षीस द्यायला त्रास होणार नाही म्हणजे अर्थ सगळ्यांची नावं आम्हाला समजली पाहिजेत. तर इथं संकेतसाठी बक्षीस आलेले आहे. जर त्यानं 3 जर लगातार षटकार मारले 3 जर चौकार मारले तर त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 50 रुपये जय मल्हार तर्फे. फक्त संकेतसाठी एकट्यासाठी का? अच्छा फक्त हे बक्षीस संकेतसाठी आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपले 12वे खेळाडू मैदानात इथे पाठवायचे पॅव्हलियनमध्ये. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीचा सामने सुरू झालेले आहेत. सामने महत्त्वाचे आहेत. ये सेमीफाइनल का बोरी प्रीमियर लीग का पहला मैच उसके बाद FIK वॉरियर्स बनाम नैतिक 11 के बीच सेमीफाइनल का मुकाबला होगा. इनमें से एक मैच जीतेगी वो जाएगी फाइनल में. लेकिन हम विनती करते कि दोनों जो खिलाड़ी हैं 12 प्रतिनिधि वो कमेंट बॉक्स में आइए. सामने 4 षटकाचे राहतील. उपांत्य फेरीचे पासूनचे सामने 4 षटकार राहतील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आणि 40+ गोलंदाज तुम्हाला वापरणं बंधनकारक राहील. सेमीफाइनल का मुकाबला हमारे कैमरामैन हमारे दोस्त सचिन यहाँ मौजूद हो चुके. सचिन आपका हार्दिक स्वागत है. चलते हम मैदान के अंदर एक बार सेमीफाइनल का यह मुकाबला राइट आर्म और विकेट की गेंदबाजी करने के लिए पहली बॉल पे घुमा दिया है और गेंद चली गई. इस बार देखा जाए हवाई यात्रा में बिना टिकट निकल के चरण वॉलेंटियर संकेत के लिए लगातार 3 चौवे लगाएंगे तो 200 रुपए का इनाम है और हर छक्के के लिए 50 का इनाम है जय मल्हार की तरफ से. सचिन तिकडेच उभा राहा. सचिन तिथेच उभा राहा. तिथेच थांब. बॉल द्यायला लागेल.
पहली बॉल के ऊपर संकेत ने शानदार छक्का लगा दिया, राइट अमोर द विकेट। दूसरी गेंद लेग डिक्लेयर स्पॉट पे गेंद चली गई है, सिंगल ही मिलेगा, 1 रन। शॉट बढ़िया था लेकिन क्या करेंगे, पाबंदी हुआ। लेकिन 7 पे स्कोर जा चुका है, 7 पे स्कोर। शुरुआत दमदार की थी, ये थोड़ी सी गेंद इस बार देखा है शॉट रखी थी। जो गेंदबाज है इस बार देखा जाए हर्ष, संकेत तीसरी गेंद का सामना करने के लिए तैयार हैं। अंपायर आ गई। पुरानी गेंद आने के बाद बल्लेबाजों का मन खुश हो जाता है। वैसे कई बार किसी को धोखा देके पुरानी जाती है, लेकिन आने के बाद देखने की मजा ही कुछ और होती है। 7 पे स्कोर जा चुका है। तीसरी गेंद हर्ष की, 40+ के ऊपर ये खिलाड़ी है। पहला ओवर फेंकने जा रहा है, मैंडेटरी पावर प्ले। ये इस बार देखा जाए, देखिए एक ही रन मिलेगी। एक सिंगल अगर विकेट कीपर इस गेंद को पकड़ लेते तो रन नहीं मिलता, मगर एक सिंगल तो जरूर मिल चुका है। सचिन उखाड़े हमारे यहाँ मौजूद है, जो कैमरामैन मौजूद हैं, पूरी तरह से इस प्रीमियर लीग को टेलीकास्ट करने जा रहे हैं। उनके पूरी टीम ने शानदार योगदान दिया। ये देखिए गुड ने टेकर खेलने का प्रयास किया था, लेकिन ऑफ स्टंप के बाहर जाते हुए लाइन से भटक गया अंपायर प्रशांत जी मालिक साहब, जिन्होंने उसे वाइड घोषित किया। तो हम विनती करते हैं सचिन जी को, कैमरा मैन जो आपका है वो थोड़ा सा पूरा राउंड मार के आइए, हमारे कमेंट बॉक्स में दिखाइए, जो हमारे खेमे है उधर दिखाए, दर्शकों को दिखाए। देखिए एक अंदर कुत्ता भी डांस कर रहा है, उसे भी दिखाइए, क्योंकि थोड़ी सी अलग वैरायटी चाहिए। लेकिन इस वाइड के बदले स्कोर आगे बढ़ता, 9 पे स्कोर। बिल्कुल यहाँ कैमरामैन थोड़ा सा हमारे कमेंट बॉक्स में कीजिए। हर्ष और गई, हवा में गई और ग्राउंड के पार, बेहतरीन लंबा छक्का। के बल्ले से दूसरा बिग हिट आया, छक्का। स्कोर पहुंचा है 15 के घर में। शानदार बल्लेबाजी चल रही है। यह किनारा लगा था लेकिन पीछे गेंद चली गई। एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। टीम का स्कोर है 16। सुजल सुपर किंग पहले बल्लेबाजी कर रहे हैं। टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने के लिए अनवी स्ट्राइकर्स टीम को न्योता दिया है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है। क्रिकेट जेंटलमैन्स गेम है। क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। क्रिकेट एक गतिशील खेल है। यॉर्कर की गेंद थी, फुलर लेन की यह गेंद थी, इसे खोद के निकाल दिया। मिड ऑफ के फील्डर ने गेंद को फील्ड किया। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। अच्छी बॉल और ओवर की समाप्ति हो चुकी है। पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है। बोरी प्रीमियर लीग का सेमीफाइनल का पहला मुकाबला चल रहा है सुजल सुपर किंग बनाम अनवी स्ट्राइकर्स के बीच। इनमें से एक मैच जीतेगी वो जाएगी फाइनल में, जो हारेगी वो बाहर जाएगी। लेकिन नेक्स्ट सेमीफाइनल मुकाबला शुरू होगा एफआई के वॉरियर्स बनाम नैतिक 11। दोनों कप्तान को सूचना है कि इनिंग के बाद आप हमारे कमेंट्री बॉक्स में टॉस करने के लिए आइए। कौन बोरी प्रीमियर लीग का शहंशाह बनेगा, कौन चैंपियन बनेगा, कौन सा मालिक, कौन सा कैप्टन इस ट्रॉफी को उठाएगा, कौन से खिलाड़ी जश्न मनाएगा, कई घंटे के बाद ही पता चलेगा। सभी मालिकों ने ऐसे ऐसे खिलाड़ी को चॉइस किया इस बोरी प्रीमियर लीग के लिए, और रेस में घोड़े तगड़े तगड़े लाए हुए। रुपेश गेंदबाजी करने के लिए इस बार फुल लेन की गेंद थी, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर, बढ़िया सेट रक्षण। ये छोटा सा हेलीकॉप्टर उड़ाने का जरूर प्रयास किया था, लेकिन हेलीकॉप्टर थोड़ा लैंडिंग नहीं हो चुका है। एक तो सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ गौरव ने खुद का खाता ओपन किया।
और टीम का स्कोर आगे बढ़ता, यानी कि सुजल सुपर किंग टीम का स्कोर है 17 बगैर नुकसान पे। रुपेश गेंदबाजी करने के लिए तैयार हैं। दूसरी गेंद, ये फुल टॉस गेंद थी, मगर भाई का इशारा अंपायर सुदेश जी मात्र की तरफ से एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर 18 के घर में। चमकदार ट्रॉफी के लिए शानदार भिड़ंत चल रही सेमीफाइनल का मुकाबला। बैटकट है तो बल्ले से आ चुके हैं 17 स्कोर। बहुत अच्छी गेंद और ये पकड़ लेते मिड ऑन वाले तो खतरा ही बनने वाला था, लेकिन ये फुलर लेन की गेंद थी। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हमेशा, पकड़ो क्या जीतो मैच। स्कोर 19 के घर में। संकेत कुछ गौरव से कान मंत्र देते हुए 16 पे खेल रहे संकेत। गौरव कदमों का प्रयोग दिया है, देखिए, और डीप मिड विकेट कंट्री में गेंद गई इस बार हवाई यात्रा पे 6 रन के लिए। बेहतरीन बिग बिग छक्का। पच्चीस स्कोर 25। रुपेश को आसमान दिखाया, फुल टॉस गेंद हवा में जरूर, लेकिन ये भी गई। देखिए किस तरह से गेंदबाजी खराब चल रही है। छक्के की बौछार होने जा रही है डीजे। बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग। और सुजल सुपर किंग टीम का स्कोर पहुंचा यहां 31 के घर में 31। 13 पे पहुंचे गौरव। 2 छक्के उन्होंने लगातार लगाए कि छक्कों की हैट्रिक होगी। ये देखिए आगे निकले हुए और ये फुल लेन की गेंद फेंकी थी। एक सिंगल मिलेगा और ये दूसरे के लिए भाग रहे हैं, मगर एक ही रन और एक सिंगल के साथ ये दूसरा ओवर खत्म हो गया है। 2 ओवर के समाप्ति के बाद सुजल सुपर किंग टीम, जिन्होंने पहले टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का फैसला लिया, और 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन इस बोर्ड के ऊपर लग चुके 32 बगैर नुकसान पे। शानदार तेज तर्रार पार्टनरशिप चल रही है। क्रिकेट का खेल दोस्तों भागीदारियों का खेल है। आप सभी को याद होगा ईडन गार्डन के मैदान के ऊपर 376 की वो ऐतिहासिक का भागीदारी वीएस लक्ष्मण साहब और राहुल द्रविड़ साहब जी के बीच हुई, और उसके बाद ऑस्ट्रेलिया को खेलने के लिए इंडिया ने आमंत्रण दिया, परास्त कर दिया। ध्रुवित के इस ओवर में अगर संकेत छक्के लगा सकते तो हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम है, 200 का इनाम है। वाह, जय मल्लार ग्रुप के तरफ बहुत पैसा है, उन्होंने तिजोरी खोल दी है और होना ही चाहिए, क्योंकि बोरी प्रीमियर लीग है, गांव का सम्मान है, अभिमान है। और गई बेहतरीन उड़ाया और ये आर पार छप्पर फाट छक्का खटैक। 38 स्कोर आते ही ध्रुवित को मैदान से बाहर भेजा। गौरव 3 छक्के 2 सिंगल। और ये इस बार देखा है पैरों के ऊपर गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेला, मिड विकेट खिलाड़ी फंबल हो गया और उठाया 2 रनों का फायदा। क्या तेज तर्रार पार्टनरशिप, तेज तर्रार बल्लेबाजी चल रही है। ये देखिए गुस्सा खुद निकल रहा है बल्लेबाज गौरव। 40 स्कोर बन चुका है। ध्रुवित की गेंद गौरव के लिए, और याद है कि फ्लिक जरूर किया था, मगर सिंगल जरूर मिलेगा। अगर वहां थोड़ा सा इस बार देखा जाए डिक्लेयर जोड़ नहीं होता, कंपाउंड नहीं होता, तो जरूर गेंद 4 के लिए जाती थी, मगर एक सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचा है 41। ध्रुवित की इस ओवर की अभी तक 3 गेंदें शेष है। स्ट्राइक के ऊपर संकेत आए हैं, जिन्हें हर छक्के के लिए 200 रुपए का इनाम है जय मल्लार की तरफ से।
ओह क्या बॉल फेंकी यार, देखिए एक्सलेंट डिलीवरी, ब्रेटली की याद दिलाई इस गेंदबाज ने, इतनी रफ्तार से गेंद फेंकी है। ग्रामीण टेनिस क्रिकेट के अंदर हमारे खिलाड़ी जब ऐसे गेंदबाजी करते हैं तो चाहे हमारे ब्रेटली साहब जी की याद हमें क्यों ना आ जाए, लेकिन हमारे खिलाड़ी भी कोई, हमारे गेंदबाज कोई कमजोर नहीं। व्हाट एक्सलेंट डिलीवरी, ये गेंद भटकती हुई गेंद, रफ्तार अच्छी थी लेकिन दिशा खराब थी। वाइड का इशारा आया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 42 42 के घर में। पहली बॉल बहुत अच्छी थी, जैसे विश्वजीत ठाकुर कई बार ऐसे गेंदे फेंकते हैं, जसप्रीत बुमराह कई बार गेंदे फेंकते हैं, उसी तरह से उन्होंने गेंद को फेंका था। ये फुल टॉस गेंद, डीप स्कल अंपायर सुदेश मात्रे को इस बार देखा जाए गेंद ने सलामी देने के लिए गई थी, लेकिन इस बार देखा जाए मॉन लाइन के बाहर आया, चौवा ठोकम ठोक। क्या बैटिंग चल रही है। मोरी प्रीमियर हाँ लीग बिल्कुल, बाउंड्री के लिए 50 रुपए का इनाम जय मल्हार की तरफ से। आज संडे है, खंडोबा का भी दिन है। अरे व्हॉलेंटियर कोण नाहीत का तिकडे? और देखिए इस बार देखा जाए वीरेंद्र सहवाग जैसे शुरुआत करते थे, हमला जारी जिसे कहते हैं, आक्रमण। कृष्णमचारी श्रीकांत 80 के दशक में एक बहुत ही खतरनाक डेंजर बल्लेबाज। यह बॉल बहुत अच्छी गेंद, थोड़ी गुड लेंथ के ऊपर थी, रफ्तार से फेंकी हुई गेंद थी, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है, 3 ओवर खत्म हो चुके और 3 ओवर के समाप्ति के बाद सुजल सुपर किंग टीम का स्कोर पहुंचा है 46, यानी कि 46 विदाउट लॉस। 46 रनों की बेहतरीन उम्दा पार्टनरशिप चल रही है और दोनों बल्लेबाजों ने अपनी टीम के लिए जो कारनामा किया है, एक साइड से हम देख सकते हैं कि गौरव ने जो बल्लेबाजी की, 3 छक्के 3 सिंगल और एक डबल के सहायता से मेरे हिसाब से 23 रन पे खेल रहे हैं। और संकेत जो बल्लेबाजी कर रहे हैं, उन्होंने 2 छक्के 1 बाउंड्री और 4 सिंगल 21 रन। आखिरी बॉलर आए हैं, पारी का स्लॉग ओवर है, 4 ओवर का मुकाबला है। ऋषिकांत, और ये इस बार देखा जाए खिलखिली जंपा, खुश हुए रंबा, देखो पहले लंबा छक्के मारा, खंबा खड़ा। कहते हैं ना कि पुष्पा में डायलॉग हुआ, झुकेगा नहीं साला, खड़क। क्या बैटिंग, व्हाट अ डिलीवरी बल्लेबाज जी। और ये गई, अरे क्या खा गया, खंडोबा अंग में आया ऐसा लग रहा है, भंडारा उधर रहा है और गेंदबाज नतमस्तक हो रहे। पूरी करेंगे गौरव तो उन्हें 500 का इनाम मिलेगा, लेकिन छक्कों की बौछार चल रही है, रन बन नहीं रहे, रन बह रहे। ऑन साइड का एरिया खतरनाक है उनका ये, लेकिन वो गई रोड पे, सिंगल ही मिलेगा। एक सिंगल के साथ सुजल सुपर किंग टीम का स्कोर 59 59 पे स्कोर जा चुका है। तेज तर्रार पार्टनरशिप यार, मुझे कलकत्ता के ईडन गार्डन के मैदान के ऊपर 376 की वो ऐतिहासिक भागीदारी वीएस लक्ष्मण साहब और राहुल द्रविड़ साहब जिनकी याद आई, उन्हें वेरी वेरी स्पेशल वीएस लक्ष्मण साहब जी को कह दिया था बॉल, राहुल द्रविड़ जी को दीवार बन चुके हैं। गौरव 36 पे खेल रहे हैं। गौरव की इस बार देखा जाए बल्लेबाजी की पोजीशन देखे तो जैसे वीरेंद्र सहवाग अटैक करते थे उसी तरह से उन्होंने अटैक किया है, 5 छक्के और गेंदबाज पूरी तरह से लस्त पस्त हो गए। चौथी गेंद, बॉल देखिए इस बार यॉर्कर जरूर इस बार फेंकी थी गेंद, बल्ले का ठीक ठाक संपर्क हुआ ने 1 रन चुरा लिया। और ये देखिए भगवान देता है तो चप्पर फाड़ के, और इसी बीच 2 रन। ये देखिए ये, और ये क्या चल रहा है भाई साहब, आपने लगान फिल्म ज्यादा देखी होगी मेरे हिसाब से। भाई का इशारा आया, लेकिन भाई का या
3 रन दौड़ के पूरा कर दिया। और ऐसी फील्डिंग पंडित सर चल रही थी तो लगान फिल्म की कचरे की याद आ गई। फील्डिंग इज इंपॉर्टेंट बात है दोस्तों, ध्यान में रखिए। अगर सेक्शन खराब हुआ ना तो बॉलर का मनोबल होता है ना टूट जाता है। सबसे पहले बॉलर जो है वो 40 बस के ऊपर है, फील्डरों ने साथ देना चाहिए संकेत के लिए अगली गेंद। और ये इस बार एलिवेशन नहीं मिल चुका है, क्या कैच को पकड़ेंगे शॉर्ट मिड और चूकते चूकते दबोच लिया और अपनी हथेली में लिया। और संकेत जैसे बल्लेबाज वापस जा रहे लेकिन अपना काम अपना जलवा दिखाया। इस बार 62 रन पे पहला विकेट गिरता हुआ सुजल सुपर किंग टीम को, लेकिन अपने टीम के लिए अनमोल बेजोड़ जानदार शानदार पारी के लिए वर्ल्ड मैच। बिल्कुल अंतिम बॉल शेष है और बैट्समैन आए भूषण गौरव, जिन्होंने बेहतरीन अंतिम बॉल शेष पारी की। 62 पे स्कोर, 1 विकेट के नुकसान पे। ये देखिए इस बार फुल लेन की गेंद थी, लॉन्ग ऑन के ऊपर खेला, 1 रन चुरा लिया, दूसरे के लिए भाग रहे और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। और ये मामला बन सकता है क्या है, आउट खिलाड़ी दूसरे रन के लिए थक गए हैं, थोड़ा सा उनका फिटनेस भी डाउन हुआ है। लेकिन जो कुछ छक्कों की बौछार की, जब ये बल्लेबाज मैदान के अंदर खेल रहा था तो शायद आंधी आई, ऐसा सभी को लग रहा था। और उन्होंने 5 उतुंग छक्के लगाकर लोगों का दिल जीता है। चौथे रन के लिए, दूसरे रन के लिए बल्लेबाज आउट हो गए हैं, लेकिन अपने टीम के लिए गौरव ने जो कुछ योगदान दिया है हमें स्कोरर शालूम के सर बताएंगे। 37 रनों की बहुमूल्य पारी खेली, क्या जबरदस्त बैटिंग हुई। एफआई के वॉरियर्स बनाम नैतिक 11 टीम दोनों कप्तान टॉस करने के लिए आई है। 12 गेंदों में 37। दिलीप शालूम के साहब ने हम विनती करते हैं कि आपके शुभ हाथों से इस दूसरे सेमीफाइनल के मैच का टॉस कीजिए। सुजल सुपर किंग टीम का टोटल स्कोर पहुंचा है 63 के घर में। और जीतने के लिए यह अनवी स्ट्राइकर्स टीम को 64 रन चाहिए। 64 रनों का टारगेट है या 24 गेंदों में। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, लेकिन अपने पास वो हिम्मत व काबिलियत चाहिए। 2006 में जोहान्सबर्ग के ऊपर 434 का जब स्कोर खड़ा कांगारू ने किया था ऑस्ट्रेलिया ने, तब ऑस्ट्रेलिया को लग रहा था कि दक्षिण अफ्रीका ये स्कोर आसानी से पार नहीं करेंगे। लेकिन हर्षल गिब्स का बल्ला चला, 175 की पारी उसे 7 कैप्टन स्टीव स्मिथ ने दिया और मार्क बाउचर की 50 के बदौलत वहां दक्षिण अफ्रीका की टीम ने ऑस्ट्रेलिया को परास्त कर दिया और 438 का हाईएस्ट स्कोर ग्रीनविच में लिखा गया। लेकिन इस बार देखा जाए यह स्कोर बनाने के लिए अनवी स्ट्राइकर की बल्लेबाजी कैसी होगी, सुजल सुपर किंग की गेंदबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा, फाइनल में कौन जाएगा, सुनिए महाराष्ट्र के हमारे मशहूर एंकर आदरणीय नितेश पंडित साहब जी की जुबानी और इस सेमीफाइनल के मैच की क्रिकेट की कहानी। BPL 2022 सेकंड इनिंग फर्स्ट सेमीफायनल अनवी विपक्ष सुजल सुपर किंग। तर यावेळेस मात्र मैदानावरती एक चांगला खेळ रंगला गेला, षटकार चौकारांची बौछार पाहायला मिळाली आणि मी अगदी ज्याची फलंदाजी असताना गेल्याही सामन्यामध्ये आपण बघितलं जो धुरवीत एक अष्टपैलू खेळाडू आहे, आता फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला अगदीच सलामीला सलामीवीर येतोय। या वेळेला आपला हा गट जर शाबूत ठेवायचा असेल तर चांगल्या प्रकारचे अभेद्य तोफा डागावे लागणार आहेत प्रत्येक अस्त्रावरती प्रतिस्पर्धी टीमच्या। आणि समीकरण असणार आहे 30 चेंडूंमध्ये 24 चेंडूंमध्ये 64
24 चेंडू 64 धावा. थोडंसं महागडं आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये असं महागडं काही नाही. जर आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 37 धावा साईच्या मैदानावरती आमदार चषकामध्ये आपण 2 वर्षापूर्वी 2 या 3 वर्षापूर्वी बघितल्यात. कैक सामने आहेत जे सामने अगदीच 6 ते 7 चेंडूंमध्ये सुद्धा जिंकलेले आहेत. अतिशय आणि म्हणूनच क्रिकेट आणि सरडा याच्यातील साम्यता काय तर रंग बदलवणारा खेळ सरड्याप्रमाणे म्हणजे क्रिकेट आहे. पाहायचं आहे धुर्वे 24 64 64 हा समीकरण सोडवायचं असेल तर मैदानावरती लसावी मसावी करावं लागेल, भागाकार गुणाकार करावा लागेल. गोलंदाजांना गोलंदाजी मार्कवर हिरवा कंदील देत आहेत क्वालिफाईड पंच सुदेश म्हात्रे. BPL मधील पहिली सेमीफायनल डू आर डाय. इथून मात्र परास्त झाल्यानंतर आपल्याला लाल रंगाचा छोट्या चषकावरतीच समाधान मानावं लागल. या वेळेला मात्र चेंडू भूमीला दान होतोय. 1 धावसंख्या पाहता पाहता 2 धावसंख्या. पहिल्याच चेंडूवरती सफलता होती. या सामन्यालाही सुरुवात झाल्यानंतर जर आपण बघितलं अमितजी तर अगदीच त्याही सामन्याला सुरुवात होताना पहिल्या चेंडूवरती एक सफलता प्राप्त झाली होती. इथं मिसफिल्ड अतिशय चांगल्या प्रकारच्या खेळामध्ये या वेळेस मात्र क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि धुर्वीसारखा एक मोठा फलंदाज हाती लागला असता इथं मात्र महाग पडेल का, जीवनदान महाग पडेल का. अतिशय सुरेख चेंडू या वेळेला स्वतः गॅदर करतोय गोलंदाज मात्र अतिशय भेदक गोलंदाजी करताना दिसतोय. 0 धावसंख्येची मोहर या चेंडूवरती लागली जातोय. धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीमध्ये 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2च्या घरात धुर्वीत आणि त्याचबरोबर आमिर कुमार. पुन्हा एकदा जोरदार कडा अपील करण्याचा प्रयत्न, अपील फेटाळला गेला. या वेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पाहता पाहता 2 निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपला आणि आता मात्र चेंडू शिल्लक राहिले 21 आणि 21 चेंडूंमध्ये 62 धावांची आवश्यकता. 62 62 धावांची आवश्यकता. या वेळेला मात्र बॅटला चाटून जाणारा चेंडू धुर्वीतला पाठवणार तंबूत. पकडला झेल यष्टिरक्षकानं आणि इथं संपला सलामीला आलेला धुर्वीचा खेळ. बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग. कॅमेरामन त्यांना विनंती आहे जरा थोडा समालोचन कक्षामध्ये पण जरा बघा बसलेत लोक, त्यांना पण दाखवा टीव्ही वरती. अन्वी स्ट्रायकर या वेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर असणारा हा गोलंदाज अन्वी स्ट्रायकरच्या पहिल्या स्ट्रायकरला तंबूत पाठवला तर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला हर्ष असावा. ज्या हर्षनं उतुंग 3 षटकार 2 चौकार गेल्या इनिंगमध्ये त्या हर्षच्या बॅटला सूर गवसतोय का, चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळतोय का. शब्द आहे तोंडात जरी भिरकावला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा खणखणीत एक गगनचुंबी षटकार. आठ धावसंख्या एका षटकाराच्या साह्यानं हर्ष हाय 1 डाऊन साठी आलेला एक किंग मेकर आहे अन्वी स्ट्रायकरचा. जर हर्ष सारखा एक मोठा फलंदाज ज्याच्या बॅटला सूर गवसला तर चौकार आणि षटकारांचा पाऊस या मैदानावरती ऐन फेब्रुवारीमध्ये पाडण्याची ताकद ज्याच्या बॅटमध्ये तोच हर्ष. अतिशय शॉर्ट फुलटॉस चेंडू होता, अगदी चेष्टांच्या जवळून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच मात्र निर्धाव चेंडूची सांगता दर्शवित आहेत. इथं मात्र 6 चेंडूंचा खेळ संपतोय. पहिला षटक संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती आहेत 1 बाद 8. आता समीकरण येऊन थांबलं 8 चेंडू, माफ करा 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. समीकरण कठीण आहे परंतु पाहायचं आहे जर आपल्याला जिंकणारा कधी शांत बसत नसतोय आणि शांत बसणारा कधी जिंकत नसतोय. अन्वी स्ट्रायकरला या वेळेला शांत बसावं लागणार नाही, काहीतरी करावं लागेल. जिनका हौसला बुलंद हो. पृथ्वीसाठी आता एक सुवर्ण संधी आहे, गोल्डन चान्स. प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयाची धनराशी मल्हार ग्रुपकडून दिली जाईल पृथ्वीसाठी. आता फलंदाजीची बक्षिसं पारितोषिकं गोलंदाजीकडे वळू लागली आणि पाहायचं आहे 18 चेंडू 56 धावांची आवश्यकता असताना दुसरा गोलंदाजी मार्कवर ऋषी रायझिंग स्टार आहे, जलद गतीचा गोलंदाज
जवळजवळ 16 ते 17 पावलांचा रनअप आणि त्याचं फुटवर्क अगदीच इंटरनॅशनल एखाद्या खेळाडूसारखा. आणि मात्र इथं पाहायला जातोय, पकडला जाणार झेल. इथं संपला या खेळाडूचा खेळ, जाणारा बॅक टू पॅव्हेलियन. सफलता प्राप्त झाल्यानंतर त्याला 50 रुपयाचं पारितोषिक प्राप्त होतोय. रोख रक्कम 50 रुपये पृथ्वीसाठी. मल्हार ग्रुपकडून पहिला चेंडू फेकला आणि अगदीच पहिल्या चेंडूवरती एक सुंदरशी सफलता. शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे असणारा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही, झेल टिपतोय आणि सलामीला आलेला सलामी वीर पाठवला जातोय मैदानातून बाहेर तंबूत. पुन्हा एकदा पृथ्वी. शॉर्ट फुल टॉस चेंडू. या वेळेला जोरदार कडा अपील केला जातोय, अपील फेटाळला जातोय. हर्ष मात्र थोडासा नाराज दिसतो या वेळेला. जर आपण हर्षकडं पाहिलं, कारण समीकरण मोठं असेल, ज्या वेळेला एखादा जर खेळ खेळण्यासाठी स्पर्धा जिंकण्यासाठी गेल्यानंतर जर अगदीच आपल्या नाकाच्या वरती पाणी असेल तर कदाचित त्या वेळेला थोड्याशा महत्त्वाकांक्षा कुठंतरी सैल किंवा ढिल्या झालेल्या दिसत आहेत. परंतु पाहायचं आहे बॅटमधून अजूनही मोठमोठे फटके आले तर एक वेगळा रंग या सामन्याला येईल. स्टेटेड केलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय, तोपर्यंत एक धावसंख्या प्राप्त होतोय. या एक धावसंख्येने धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जातोय. धावसंख्या धावपटलावरती 9च्या घरामध्ये. संत सामना. ज्याप्रमाणे अगदीच हळूहळू ग्रहण सुटावं त्याप्रमाणे हा सामना सुजल सुपर किंगकडे सुटतोय का, ह्या आकांक्षा आहेत काही त्यांच्या चाहत्यांच्या, मल्हार ग्रुपच्या. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र फाईन लेगकडे आणि स्क्वेअर लेगकडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फेल्ड करतोय. तोपर्यंत अगदी चित्त्याच्या चपलाईनं 2 धावसंख्या पूर्ण करतायत. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 11. पृथ्वी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला. 4 चेंडू फेकले आणि 4 चेंडूंमध्ये एक झेलच्या स्वरूपामध्ये गडी बाद केला. तोच पृथ्वी. गोलंदाजी मार्कवर सज्ज, फलंदाजी मार्कवर सज्ज असणारा नवीन आलेला फलंदाज प्रीतम, ज्यानं स्वतः 2 धावसंख्या आपल्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. तोच अतिशय सुरेख उंचावर मारलेला चेंडू, स्टेटेड केलेला चेंडू. तोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक गौरव, ज्यानं चेंडूला फील्ड केली. अतिशय उत्तम खेळ खेळणारा हा गौरव. याची खेळी आपण गेल्या इनिंगमध्ये गेल्या 17मध्ये पाहिलीत. एक लांब उंच पुरा असणारा खेळाडू अगदीच लॉंग ऑफकडे आपला क्षेत्ररक्षण करतोय. आणि इथं मात्र पुन्हा एकदा पृथ्वी हरसाठी. आडव्या पट्ट्यात आखूट टप्प्याचा चेंडू आला की ताकदीचा वापर, उंचीचा पुरेपूर फायदा. पाठवला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॉल 18 धावसंख्या. पहिला षटक संपला होता, धावसंख्या धावपटलावरती होती 8. दुसरा षटक संपलाय, धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 18. म्हणजे या षटकामध्ये 10 धावसंख्या. आता 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये जवळजवळ 46 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. 12 चेंडू 46 धावा. जवळजवळ प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार, षटकार चौकार. संकेतसाठी सुद्धा सुवर्ण संधी. जर विकेट प्राप्त केला तर संकेतला 50 रुपयाचं पारितोषिक. जो संकेत मैदानावरती बोलू लागला होता, ज्याप्रमाणे अगदीच गोलंदाजी उत्तम करेन, कारण फलंदाजीतून या संकेतनं खरपूस समाचार प्रत्येक चेंडूचा घेतला होता, मोठमोठे फटके घेतले होते. या वेळेला स्ट्राईक एंडकडे असणारा हा झेल घेतलेला फलंदाज, हा लेमन ग्रीन कॅप परिधान केलेला एक रायझिंग स्टार. आखूट टप्प्याचा चेंडू, डाव्या इष्टीच्या जवळून जाणारा चेंडू. पाहायचं काय होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हरसारखा एक मोठा मासा घालायला लागला असता. अवांतर एक पलून काढलेली एक ऐन फेब्रुवारीमध्ये. या 2 धावांचं बोनस अन्वी स्ट्रायकरना प्राप्त होतोय. पुन्हा एकदा हर्ष फलंदाजी मार्कवर सज्ज. संकेतच्या पुढच्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र चेंडूनं उचली घेतली.
पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न होता. हर्षचा फसला गेला. सरळ चेंडू मात्र विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. संकेत, पूर्वी अशा प्रकारचे शूज किंवा चप्पल घातल्यानंतर अगदीच आपल्याला एक आगलं वेगळं नाव ठेवलं जायचं. पुन्हा एकदा तीच फॅशन रुजली. या वेळेला स्वतः मात्र यष्टिरक्षक जो अगदीच सूर्यप्रकाशामुळे थोडासा फंबल झाला, झेल मिळाला नसता, एक धावसंख्या मात्र प्राप्त झाली आहे. एक धावसंख्येबरोबर 2 षटकं आणि 3 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटालावरती 21च्या घरात. 43 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अतिशय सुरेख मारलेला चेंडू. पायचं काय होणार? पकडला जातोय झेल. इथं मात्र परतावं लागेल प्रीतमला. आता विश्रांती घेण्यासाठी आपल्या डगआउटमध्ये जाणार प्रीतम. क्या बात. अगदीच आता अवघ्या काही दिवसानंतर तो सण आपल्याला आपल्या भेटीसाठी येईल. आपल्याकडे कोकणात या सणाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. 15 दिवस हा खेळ आपल्या कोकणात हा सण उत्सव साजरा केला जातोय. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारच्या चेंडूला मात्र फील्ड करताना जर कमी धावसंख्या असती तर कदाचित या मिसफील्डला कुठंतरी बाहेरून प्रतिकार आला असता. अगदीच आणि म्हणूनच एक धावसंख्या प्राप्त झाली. पुन्हा एकदा 22 धावसंख्या धावपटलावरती दिसत आहेत. संकेत पुढचा चेंडू घेऊन जाणार नवीन आलेला फलंदाज किशोरसाठी. या वेळेला मात्र अतिशय संथ गतीनं गोलंदाजी केली. म्हणजे जरी जलद गतीचा असणारा गोलंदाज व्हेरिएशन करतोय, बदल करतोय, काहीसा फरक दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे संकेतच्या. जोपर्यंत पंच इशारा देत नाहीत, खेळामध्ये कॉन्सन्ट्रेट असणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूनं. आणि म्हणूनच आपल्याला वारंवार आमचे मित्र उद्योजक तेजा मस्के साहेब इथे आलेले, त्यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. तेजा मस्के शेठ. अगदीच सन्माननीय तेजा मस्के सर, आपण अतिथी कक्षाकडे मार्गस्थ व्हायचं. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय पुन्हा एकदा 2 दशकं आणि 6-26च्या घरामध्ये. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे 24 धावसंख्या धावपटाळावरती पाहायला मिळत आहेत. हर्ष टू संकेत. संकेतच्या चेंडूचा प्रतीक्षा करणारा या वेळेला पाहिला हर्षच्या बॅटमधून हा मात्र डीप मिड विकेटच्या दिशेनं भिरकावलेला एक आसमानी सुलतानी षटकार. षटक संपला गेला आणि धावसंख्या धावपटालावरती 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 30च्या घरामध्ये. आत्ता 34 धावांची आवश्यकता 6 चेंडूंमध्ये. म्हणजे हे औपचारिक म्हणावं, परंतु जरी अजून हर्षसारखा एक मातब्बर फलंदाज आहे, 2-4 मोठे फटके आले, पुन्हा एकदा काहीही समीकरण होऊ शकतोय, चित्र बदलू शकतोय सामन्याचं. परंतु क्रिकेटला तसं जर आणि तर. यावेळेला गोलंदाजी मार्कवर येणार मिलिंद म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर. 6 ते 7 पावलांचा रनअप असेल. एक मध्यम गतीचा संथ गतीचा गोलंदाज मिलिंद 6 अस्त्र फेकणार आणि 6 अस्त्र फेकताना प्रतिस्पर्धी टीमला पहिली सेमीफायनल आणि पहिल्या सेमीफायनलचा सेकंड इनिंग, दुसरा सत्र. नेक्स्ट FIK वॉरियर्स विपक्ष नैतिक 11. पाहिला चेंडूला दिशा दिली. या वेळेला मात्र झेल खाली एक क्षेत्ररक्षक आहे, काय करणार. आणि मात्र पाहता पाहता झेल भूमीला दान नाही, काही नाही. ऑलेंटर्स आहेत तिकडं, स्वयंसेवक आहेत. एक धावसंख्या प्राप्त होतोय. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली जातोय. पुढचा चेंडू 5 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मारलेला चेंडू जाणार सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अखणखणीत षटकार मारला जातोय हर्षच्या बॅटमधून. आतापर्यंत
फक्त हर्षनं 4 षटकार आपल्या स्वतःच्या खात्यावर नोंदवलेत. पुढचा चेंडू घेऊन जाणार मिलिंद. यावेळेला डाव्या यष्टीच्या उजव्या यष्टीच्या अगदी जवळून जाणारा चेंडू. असं वाटलं होतं की फाईन लेगच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल करीन पाठवेन, परंतु इथं मात्र मनसुबा फसला गेला. हा हर्षचा चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षक संकेतच्या हातामध्ये. निर्धाव आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच पुन्हा एकदा हा चेंडू मात्र दाखवतोय 6 धावा. 5वा षटकार आपल्या बॅटमधून या खेळाडूनं. आणि म्हणूनच सुरुवातीला जर धुरवीत आला होता, त्यानं जर एक मोठी फलंदाजी जर केली असती, काही फटके जर आपल्या बॅटमधून लगावले असते, तर नक्कीच हर्षनं पारी सांभाळली असती असं वाटू लागलोय अमितजी. अरे व्हॉलेंटियर कोण आहेत तिकडे? या समीर, षटकातील बॉल या दे ना सत्रातील लगेच. फक्त 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूंमध्ये जवळ 37 धावसंख्या धावपटाळावरती आहेत. 31 धावांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा एक हा मात्र उंच पुरा 7वा षटकार आपल्या बॅटमधून लगावतोय हर्ष. या षटकारांची किंमत मात्र तसं पाहायला गेलं तर करण शून्य आहे. विजयाचा पारडा मात्र प्रतिस्पर्धी टीमकडे झुकत असताना आपण केली आपल्या वैयक्तिक रेकॉर्डसाठी मात्र ग्राह्य धरली जाईल. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक या खेळाडूमध्ये धमक आहे, पात्रता आहे, कुवत आहे, ताकद आहे. ह्या आल्यानंतर मी सांगितलं होतं